देशसेवा करण्यासाठी महाराष्ट्रातलं एक संपूर्ण गाव पुढे सरसावल्याचं उदाहरण आहे। कारण या गावातले शेकडो जण हे सैन्यामध्ये रुजू होतात। प्रत्येक घरातला किमान एक माणूस सैन्यात रुजू होत असतो आणि या संदर्भातलं चांगलं काम करणाऱ्या या गावाची चांगली बातमी बघूया। रखरखत ऊन असो, कडाक्याची थंडी असो किंवा धोधो पाऊस, 365 दिवस रात्रंदिवस भारत मातेचं रक्षण करतात ते आपले सैनिक। आणि याच सैन्यामध्ये भरती होऊन आपला जीव अर्पित करायची तयारी ठेवून देशाची सेवा करण्याचा वसा बुलढाणा जिल्ह्यातल्या एका संपूर्ण गावानं जपलाय। त्या गावाचं नाव आहे मासरूळ। आज जवळपास आमच्या गावामध्ये 400 ते 450 आजी माजी सैनिक आहे, 200 ते 250 कार्यरत आहे आणि बाकी रिटायर आहेत। तरी मला माझ्या गावाचा अभिमान आहे की माझ्या गावामध्ये एवढ्या संख्येने अनेक बटालियनमध्ये, आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये, जनरल रिझर्व्ह इंजिनियर फोर्समध्ये, BSF, CISF, ITBP असं कोणतंही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये माझ्या गावचा मुलगा नाही म्हणून। माझ्या गावाची लोकसंख्या 8,000च्या जवळपास आहे आणि माझ्या गावामध्ये जेमतेम 1200 ते 1300 घरं आहेत आणि 2-4 घरं मिळून आमच्या गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये आजी सैनिक, माजी सैनिक असतात आणि त्यांची प्रेरणा घेऊन आता सध्या मासरूळमध्ये आमच्या गावामध्ये नवीन मुलंसुद्धा त्यांची प्रेरणा घेऊन सैनिकामध्ये भरती होण्याची ज्यादा उत्सुकता त्यांच्यामध्ये असते। सैनिकांचं गाव अशी ओळख मिळवलेल्या मासरूळ गावात जवळपास 1100 घरं आहेत आणि बहुतेक घरातील कमीत कमी एक व्यक्ती सैन्यात रुजू होऊन देशसेवा करते। मी 20 वर्ष लागलो आणि आता माझी सर्व्हिस 6 वर्ष झालेली आहे। मी काश्मीर, राजस्थान, बेळगाव, कर्नाटक या ठिकाणी आतापर्यंत पोस्टिंग टाकलेली आहे आणि कमी वयात लागल्यामुळं गावात जे मुलं प्रॅक्टिस करतात त्यांचंसुद्धा प्रोत्साहन आम्ही त्यांना करत असतो। वेळोवेळी मार्गदर्शन करतो, प्रॅक्टिस कशी करायची, कसं तयारी करायची याविषयी वेळोवेळी मार्गदर्शन करतो आणि मुलं मेहनतसुद्धा करतात। 100-150 मुलं आमच्या गावामध्ये प्रॅक्टिस करतात। गेल्या 40 वर्षापासून गावातून सैन्यामध्ये भरती होण्याचा वसा तरुणांकडून जपला जातोय। इतरही क्षेत्रामध्ये गावातले तरुण तरुणी नोकरी करतात, मात्र आर्मी, नेव्ही, BSF, CISF यासह सैन्याच्या विविध बटालियनमध्ये देशसेवा करणाऱ्या जवानांची संख्या अधिक आहे। काही घरातले तर एकापेक्षा अधिक तरुण सैन्यात आहेत आणि याचा माजी सैनिक आणि गावकऱ्यांना अभिमान आहे। आजही गावातील शेकडो तरुण सैन्य भरतीची तयारी करतात। सुट्टीवर आलेले सैनिक सुद्धा आपल्या गावातील तरुणांना योग्य ते मार्गदर्शन करतात। आमच्या गावात 400 ते 450 आजी माजी सैनिक आहे आणि आम्ही सुट्टीवर आल्यानंतर नाही का आता बी आमच्या गावात 100 ते 150 जण प्रॅक्टिस करतात। आता आम्ही त्यांना तरी बी सुट्टीवर मार्गदर्शन करतो। आताच्या युगात अनेक पालकांसह तरुण तरुणींचा कल हा उत्तम अर्थार्जन असणाऱ्या क्षेत्रात अधिक असतो हे पाहायला मिळतं। पण मासरूळ या गावातील तरुणांनी केवळ आणि केवळ सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचं ध्येय उराशी जपलंय। देशसेवेसाठी संपूर्ण गावानं हा वसा उचलल्याचं हे उदाहरण निश्चितच अभिमानास्पद आहे। बुलढाण्याहून संदीप वानखेडेसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।